मॅडम कुठपर्यंत आज जातील आम्हाला पत्रकारांना? मॅडम त्यांना हां मॅडम कुठपर्यंत आम्हाला कुठपर्यंत आज जाता येईल? कुठपर्यंत जाता येईल आज? हां 100 मीटरच्या आतमध्ये म्हणजे तिथपर्यंत जाता येईल आम्हाला. हां तिथपर्यंत जाता येईल. धन्यवाद सर. 100 मीटरची लाईन आहे तिथपर्यंत अलीकडे थांबू का त्याच्या? हां कुठपर्यंत म्हणजे आतमध्येच आहे ना 100 मीटर? हां मग तिथे थांबतो सर. बस बस. हां मी यांना विचारलं फक्त मला 100 मीटरची कळालं नाही. मला वाटलं आत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद 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 धन्यवाद. शंभर मीटरची लाईन कुठपर्यंत आहे? 100 मीटर सध्या ब्लू कलरच्या थांबल्यात. बस 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 बस. धन्यवाद धन्यवाद. ही 100 मीटरची लाईन ना सर? 100 मीटरची लाईन ना? हां मी इथे थांबतो. इकडे आले की विचारेन मी यांना. धन्यवाद सर. तर मित्रांनो इथे 100 मीटरची लाईन तुम्हाला दिसत असेल ही केलेली आहे. याच्या आतमध्ये कुणालाही शूटिंग घ्यायची परवानगी नाही. आपण सुद्धा TV10 हा नियम पाळणार आहोत आणि इकडे बाहेर आलेल्या लोकांना विचारणार आहोत की मतदान केलं का? नमस्कार सर. मतदान केलं? दाखवताय लोकांना? हां सर काय तुमचा मुद्दा काय होता मतदान करताना? तुम्ही काय विचार केला होता? विकास. फक्त विकास. बर मागं विकास झालाय असं वाटतं का तुम्हाला? 100% झालेला आहे. बरं म्हणजे त्याच ह्याच्यावर पुढेचा विकास होईल अशी तुमची आशा आहे. पहिली गोष्ट म्हणजे धन्यवाद तुम्ही मतदान केलं हे फार महत्त्वाचं आहे. मॅडम दाखवा कुठल्या मुद्द्यावर मतदान केलं मॅडम? मी विकासाच्या मुद्द्यावर. पण विकास होतोय का नाही होतोय ह्याच्याबद्दलचं काय सांगता येईल? म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये काय तर निम्मी ठिकाणी विकास होतोय काही ठिकाणी नाही होते. मग अशा वेळी तुम्ही कुठल्या आशेवर मतदान करणार? कन्फ्युजन आहे पण आम्ही केलंय मतदान की आम्हाला असं वाटतं की जो विकास करू शकेल त्यांना मतदान करू आम्ही. गुड गुड गुड. तुम्ही केलं मतदान ताई? दाखवा. कसं वाटलं मतदान करताना? व्यवस्थित सोय वगैरे सगळी आहे? हां ओके. कुठल्या बाजूचे आहात तुम्ही? मला नाही सांगता याच्या. तुम्ही कुठल्या बाजूचे म्हणजे कुठं राहता? हां बरं बरं ठीक आहे. मतदान केलं ताई? दाखवा. केळेवाडे. हां दाखवा ना ताई. हे दाखवा ना बोट दाखवा. हां असं अभिमानानं दाखवायचं. ओके धन्यवाद मतदान केल्याबद्दल. हां कुठल्या मुद्द्यावर केलं सर? मुद्दा काय होता तुमचा मतदान करताना? मुद्दा मतदान कुणाला केलं ते सांगू नका. मुद्दा काय होता? तुम्हाला काय हवं होतं? आम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे बस 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 बेस्ट. मग मतदान म्हणजे कुणाला मतदान केलं हे कधी कुणी विचारणार नाही सांगू नका. त्याबद्दल म्हणत नाही. आम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीचा अर्धा तिकीट हवं. बरं बरं ते कुणी केलं असतं ते तर लोकल विषय आहे. हो हे आता देशाचा विषय आहे. पंतप्रधान निवडताना आपण ते करत आहोत. ठीक आहे चांगली गोष्ट आहे. तुम्हाला अशी आशा आहे की तुम्हाला मिळेल तुम्हाला जे पाहिजे ते. ओके सर ओके. मॅडम मतदान केलं? हां दाखवा ना जरा मॅडम. ओ सर या ना मग इकडे या ना. काय तसं काय विषय नाही. हां एकत्रच होता म्हणून. मॅडम कुठल्या मुद्द्यावर मतदान केलं? मुद्द्यावर म्हणजे तर प्रगती देशाची प्रगती. बर देशाचा विकास. सर तुम्ही आणि मागं प्रगती झाली असं वाटतं का तुम्हाला? आणि आता होईल असं वाटतं का? 10 वर्षात खूप चांगली प्रगती झाली. 10 वर्षात खूप चांगलं. हां ठीक आहे आम्हाला तुमचा उमेदवार कळाला. ठीक आहे सर केलं मतदान? कुठले प्रॉपर तुम्ही? मी प्रॉपर पुण्याचा. म्हणजे पहिल्यापासून पुण्यातच आहात? बरं बरं दाखवा ना सर. बोट दाखवा ना. मतदान केलेला पुरावा दाखवा. हां ओके. काय होता तुमचा मुद्दा? काय होता विचार?
पुण्याचा विकास बर जसं मेट्रो पुढे या. झाली तसं अनेक सुधारणा व्हाव्यात. मेट्रो ही चांगली झाली असं वाटतं का तुम्हाला? नक्की नक्की. म्हणजे काही लोक त्याला म्हणजे अडचण झाली असं म्हणतात. काही नाही, रिक्षात बसायचा कंटाळा येतो त्यांना. हां नाही, आणि मेट्रो पूर्णच वापरली जाते का? तुम्ही वापरता का मेट्रो मी सर? वापरतो. कुठून कुठे जाता तुम्ही? मी रामवाडीपर्यंत जातो. म्हणजे नाही तुम्ही म्हणजे जॉबला कुठे आहात? नाही, मी रिटायर झालो. रिटायर झालेला आहे. मग रामवाडीला काय रोज जात नसाल तुम्ही? नाही, काही नातेवाईक असले तर जातो. हां मग पूर्वी 200 रुपये रिक्षाला लागायचे. अच्छा, आता किती 10-15 रुपयामध्ये ते होऊन जातं. बरं विशेषतः बरं. रुबी हॉलला जायला हा. असं सोयीचं झालं. वा वा वा, हे मात्र पटलं, अगदी पटलं. अगदी. येस सर, धन्यवाद. हे कुठल्या TV 10 यूट्यूब चॅनल आहे. थँक्यू. येस येस सर, दाखवा की मतदान केलं ना? मग दाखवा सर, तुमची मिशी छान आहे बघण्यासारखी आणि मतदान केलेलं आहे. सर पुसट झालं आहे थोडंसं. हां सर, कुठला मुद्दा होता तुमचा? मुद्दा काय होता? या ना मॅडम इकडे. विकासाचा मुद्दा होता आमचा. सगळेच हे म्हणतात, पण म्हणजे विकास म्हणजे नक्की काय हे तुम्ही सांगू शकाल का? तुम्हाला काय कमी पडले आता जे तुम्हाला हवं आहे? सर्वसामान्यांना जो मदत करीन हां, त्याला जनता वोट करेन. सर्वसामान्यांना म्हणजे आता उमेदवार होते त्यातले मतदार म्हणजे मदत करणारे? बरं बरं, नाही उमेदवार सांगू नका तुम्ही. घराघरात जाणारा उमेदवार आहे आमचा. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. मला थोडासा अंदाज आला. मॅडम तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही दोघं? हां, तर एकमेकांना सांगितले का एकमेकापासून लपवलेलं आहे? नाही नाही, असं काय असं काही नाही, एकत्र मिळून दोघांचाही. हां बरं. काय नाही, 10 वर्षात जे परिणाम खूप भोगायला लागलेत ना, अच्छा. त्याच्यात बदल करायचा आहे. बरं, 10 वर्षात म्हणजे तुम्ही काय खुश नाही आहात? मग आत्ताचा उमेदवार हा त्यामध्ये बदल करेल असं का वाटतं तुम्हाला? वाटतं ना असं. बरं, एक आशा असते माणसांना. हो, असं. ठीक आहे. बरं मॅडम, पुण्यामध्ये जे मेट्रो झालं त्याला विकास असं म्हटलं जातं, तर तुमचं काय मत आहे? हे 10 वर्षापूर्वीच आलेले आहे. अगोदरच नाही, मेट्रो ही पाहिजे का? आणि तुम्ही वापरता का मेट्रो? नाही, आम्ही स्वतः नाही वापरत, हाच प्रश्न आहे. सर्वसामान्यांना काही उपयोग नाही काही गरज मेट्रोचा. नाही. बरं बरं पुणेकरांना तरी सर्वसामान्यांना उपयोगच नाही. बरं 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 बरं, धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. If you like the video, do like, comment, share and subscribe.